मुख्यमंत्र्यांचं नाव जाहीर करण्यास उशीर होत असल्यानं आरएसएस नाराज। बहुमत असतानाही फडणवीसांच्या नावाची घोषणा होत नसल्यानं नाराजीची चर्चा, सूत्रांची माहिती। देवेंद्र फडणवीसांचा काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोनवरून तब्येतीची केली विचारपूस। गेल्या 2 दिवसांपासून साताऱ्यातल्या दरेगावी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत। ठाण्यात आज ते परतणार। दुपारनंतर हेलिकॉप्टरनं ठाण्यात दाखल होण्याची माहिती। एकनाथ शिंदे नाराज नाहीत, त्यांनी उपमुख्यमंत्री व्हावं आणि सत्तेत राहावं हा आमचा आग्रह, गुलाबराव पाटलांचं मोठं विधान। महायुती सरकारचं पहिलं अधिवेशन नागपुरात 16 ते 21 डिसेंबर दरम्यान हिवाळी अधिवेशन। पहिलंच अधिवेशन विरोधी पक्षनेत्याविना पार पडणार। राज्यातील काळजीवाहू सरकार घटनाबाह्य, तर बावनकुळेंना राज्यपालांचे अधिकार दिलेत का? शपथविधीच्या मुद्द्यावरून राऊतांचा महायुतीवर हल्लाबोल। एकनाथ शिंदेंची प्रकृती नाजूक, ते स्वतःच्या पक्षातील मंत्र्यांनाही भेटत नाहीत। संजय राऊतांची मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीवरून खोचक टीका। शरद पवारांच्या पक्षाच्या युगेंद्र पवारांकडून मतपडताळणी करता अर्ज। 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्याने जिंकलेल्या अजित पवारांच्या विजयावर युगेंद्र यांना शंका। आणि तेलंगणात सुरक्षा रक्षकांच्या चकमकीत 7 माओवादी ठार। जुन्या वारंगल जिल्ह्यातील एटूर नागरम या जंगलातली घटना। सर्च ऑपरेशन अजूनही सुरू।